जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ आर-टी-जी-एस विषयीची माहिती पाहणार आहोत. म्हणजेच आर-टी-जी-एसचे फायदे आणि तोट्यांविषयीची माहिती पाहणार आहोत. तर बघा, आर-टी-जी-एसचा पहिला फायदा, आर-टी-जी-एस हा आंतरबँक हस्तांतरणाचा सर्वात सुरक्षित आणि जलद मार्गांपैकी एक पर्याय आहे. आर-टी-जी-एस हे निधीचे कागदविरहित हस्तांतरण आहे. म्हणजेच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी आर-टी-जी-एसचे जे काही पैसे ट्रान्सफर आहेत ते करू शकतात. आर-टी-जी-एस व्यवहारांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. पैसे जमा करण्यासाठी लाभार्थीला बँकेत जाण्याची सुद्धा गरज नाही. आर-टी-जी-एसद्वारे तुम्ही पैसे जमा करू शकता. त्यानंतर बघा, आर-टी-जी-एस इंटरनेट बँकिंग सेवेचा वापर करून निधी हस्तांतरित केला जाऊ शकतो. तर बघा, इंटरनेट बँकिंगचा वापर करून सुद्धा तुम्ही आर-टी-जी-एसद्वारे तुमचे जे काही पैसे ते त्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकता. ही सुविधा सर्व व्यावसायिक दिवसांवर उपलब्ध आहे, ज्यांच्या वेळा प्रत्येक बँकेत बदलू शकतात. तर बघा, ही जी काही सुविधा आहे ती सर्व व्यावसायिक ज्या काही दिवस आहेत, म्हणजे ज्या दिवशी बँक चालू असेल त्या दिवसांवर त्या ठिकाणी ती उपलब्ध असते. त्याचबरोबर वेगवेगळ्या बँकेत त्यांच्या वेळा ज्या आहेत त्या बदलू शकतात. ही त्वरित निधी हस्तांतरण यंत्रणा आहे. म्हणजेच तुमचा जो काही निधी आहे तो त्वरित हस्तांतरण त्या ठिकाणी केला जात असतो. त्याचबरोबर आर-टी-जी-एस आता सोमवार ते रविवार 24 तास आणि 7ही दिवस उपलब्ध आहे. आर-टी-जी-एस सुविधेचा लाभ ऑनलाईन किंवा मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे किंवा बँक शाखेतून ऑफलाईनसुद्धा घेता येतो. म्हणजे सगळ्या पद्धतीने तुम्ही आर-टी-जी-एसद्वारे पैसे ट्रान्सफर करू शकता. हा एक फायदा आहे. यात प्राप्तकर्त्यासाठी कोणताही क्रेडिट आणि सेटलमेंट जोखीम समाविष्ट नाही, कारण प्रत्येक व्यवहार त्वरित सेटल केला जातो. ग्राहकांना त्यांच्या खात्यात केव्हा क्रेडिट आणि डेबिट केले जाईल हे जाणून रोख प्रवाहाचा अंदाज लावण्यास सक्षम केले जाते. त्यानंतर बघा, आर-टी-जी-एसचा फायदा, पाठवणाऱ्याला प्रत्यक्ष तपासणी किंवा डिमांड ड्राफ्ट वापरण्याची गरज नाही. कागदी साधने जमा करण्यासाठी लाभार्थीला बँकेच्या शाखेत जाण्याची सुद्धा गरज नाही. हा एक फायदा आहे. अजून एक फायदा, लाभार्थ्याने भौतिक साधने गमावणे, चोरी होणे किंवा त्यांच्या फसवणुकीच्या संभाव्यतेबद्दल घाबरणे आवश्यक नाही. त्यानंतर बघा, आर-टी-जी-एसचा फायदा, प्रेक्षक इंटरनेट बँकिंग वापरून त्याच्या किंवा तिच्या घरातून कामाच्या ठिकाणाहून पैसे पाठवू शकतो, जर तिची बँक अशी सेवा देत असेल तर. त्यानंतर बघा, पुढचा फायदा, व्यवहार शुल्क आर-बी-आयने मर्यादित केले आहे. या व्यवहाराला कायदेशीर आधारसुद्धा त्या ठिकाणी आहे. आता जे काही तोटे आहेत आर-टी-जी-एसचे ते पाहूया. आर-टी-जी-एसचा पहिला तोटा, आर-टी-जी-एस आपल्या ग्राहकांना व्यवहाराचा मागोवा घेण्याची सुविधा देत नाही. मध्यवर्ती बँकेद्वारे केवळ प्रदान पुष्टीकरण लागू केले जाते, ज्यामध्ये पैसे पाठवणाऱ्या बँकेला मध्यवर्ती बँकेकडून लाभार्थी बँकेला निधी हस्तांतरणाचा संदेश मिळतो. आर-टी-जी-एस म्हणजे ग्रॉस सिस्टीममध्ये पुरेसा पैसा नसलेल्या ग्रीड लॉकचा धोका असतो. त्यानंतर बघा, आर-टी-जी-एसचा तोटा पुढचा, आर-टी-जी-एसद्वारे पाठवता येणारी किमान रक्कम 2 लाख रुपये आहे, ज्याची कमाल रकमेवर मर्यादा नाही. तर बघा, आर-टी-जी-एसद्वारे किमान रक्कम तुम्ही 2 लाख रुपये पाठवू शकता आणि कमाल रकमेवर मर्यादा नाही. म्हणजेच आपण ह्या ठिकाणी पाहू शकता, अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मोठा तोटा ह्या ठिकाणी अशा पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळते. भारताच्या आर-बी-आयने केवळ सकारात्मक पुष्टीकरणाची अंमलबजावणी केली आहे, ज्यामध्ये पैसे पाठवणाऱ्याला बँकेला आर-बी-आयकडून लाभार्थी बँकेला निधी हस्तांतरणाचा संदेश प्राप्त होतो. अशा पद्धतीने आपण आर-टी-जी-एसचे फायदे आणि तोटे याविषयीची माहिती पाहिलेली. अशीच एक युजफुल माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.